जय सच्चिदानंद. आपल्या सर्वांच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. जय सच्चिदानंद. आज प्रथमच आलेत कोणी, असं कोण आहेत का लोक? फर्स्ट टाईम, पहिल्यांदा सत्संगाला आले आहेत पण ज्ञान नाही घेतलं आहे. टी व्हीवर सत्संगाचा प्रोग्राम पाहिला आहे. नवीन लोकांमध्ये असे कोणी आहेत का? कोणी टी व्हीवर सत्संग बघता का? त्यामुळे थोडा थोडा परिचय झाला आहे. आज प्रत्यक्ष भेटतो आहोत. जरूर विचारा काही. हा आध्यात्मिक मार्ग आहे. इथे काही रिच्युअल्स, रिलिजन अशी काही गोष्ट नाही. हा ज्ञान मार्ग आहे. ध्यान करा, भक्ती करा, तपश्चर्या करा, तो वेगळा मार्ग आहे. त्याला क्रमिक मार्ग म्हणतात. हा क्रम मार्ग आहे. इथे तर सरळ दादा भगवानांच्या कृपेने आत्म्याचं ज्ञान प्राप्त होतं आणि आत्मजागृतीत राहून जीवनातली कर्म, ज्याची वर्तमानामध्ये एक एक कर्माची फळं मिळत जातील, जी कर्म बांधली आहेत आपण, त्याची वर्तमानात फळं येतच राहतील जन्मापासून मृत्यूपर्यंत. एक एक कर्म समता भावनेनं पूर्ण करायचं आहे. आपलं आयुष्य हे कर्म पूर्ण करण्यासाठीच आहे. नवी कर्म बनू नयेत आणि जुनी कर्म समाप्त व्हावीत, तेव्हाच मुक्ती मिळणार. अज्ञानदशेत एकतर कर्माची फळं भोगतही राहतो आणि आतून रागद्वेष करतो. रागद्वेष करून दुसरी कर्म बांधतही राहतो. घडतं आहे ते सारं कर्माच्या फळाचा आधार आहे. कोणी अपमान केला, कोणी नुकसान केलं, ते खरं तर कर्माचंच फळ दोघांच्याहीसाठी. त्याचं देण्याचं कर्म आहे, आपलं भोगण्याचं कर्म आहे. मग निसर्ग दोघांना एकत्र आणून कर्माची फळं समोरासमोर पूर्ण करून घेतो. पण अज्ञानतेमुळे असं वाटतं की माझाच अपमान केला आहे, त्यानेच अपमान केला. म्हणजे अज्ञानतेमुळे दोषी पाहतो, स्वतः करता भावनेत येत राहतो, देहाध्यासात येतो. त्यामुळे नवी कर्म पुन्हा बांधली जात असतात. बाकी जे होतं आहे एक्झॅक्ट ते डिस्चार्ज कर्म आहे. माणसाच्या हातात आहे डिस्चार्ज कर्म सुधारणं, त्यात बदल करणं, त्याला अटकाव करणं. गोष्टी काही थांबवू नाही शकत, पण कर्मबीज सुधारू शकतो. कॉजेस सुधारणं तोच पुरुषार्थ आहे. परिणामात बदल करणं, त्यामध्ये सुधारणा करणं, ती सगळी अज्ञानता आहे. तीच भ्रांती आहे. परिणाम कशाला म्हटलं जातं? सगळे संयोग जुळून येऊन कार्य होतं आणि त्यावर भाव केले, इंटेन्शन, करायलाच हवं, नको करायला, चांगलं झालं, मजा आली, चुकीचं झालं, सरळ करूया, राग द्वेष वैरभाव, ती हेतुभावना कॉजेसची असते. बघा ना, 5,000 दान दिले, इंटेन्शन तर होतं एकही पैसा देऊ नये. आता क्रिया ते कर्मफळ आहे आणि भाव ते कर्मबीज. 5,000 द्यावे असं वाटत होतं, माझ्याकडे कमी होते म्हणून मी नाही देऊ शकत. आता दिलेत 500, ते कर्मफळ आहे. पण भाव 50,000 द्यावे असं होतं, तिथे कर्मबीज सुधारलं आहे. कर्मबीज सुधारणं अथवा बिघडवणं मनुष्याच्याच हातात आहे. किंवा मग त्याच्या पुढची स्थिती अशी पण आहे की कर्मबीज पडूच द्यायचे नाहीत. आपल्या ज्ञानदशेत नवी कर्म बनू नयेत आणि त्यासाठी दादा भगवानांनी आध्यात्मिक विज्ञान खुलं केलं आहे. कर्मच बनू नयेत. वाईट कर्म, चांगली कर्मही बाहेर पडतील आणि कर्माची फळ चांगली असो वा वाईट काढून टाकायची. चांगली वाईट ते तर बुद्धी सांगते की हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हा प्रॉफिट आहे, हा लॉस आहे, हे चुकीचं आहे, हे चांगलं आहे. म्हणजे चांगलं वाईट बुद्धी ठरवते. पण ज्ञानभाषा काय सांगते? प्रवृत्तीमधला भरलेला माल आहे, बाहेर पडणार, निमित्त मिळणार, संयोग जुळणार, कर्माचं फळ येणार. समजा खाल्लेलं परवा रात्री, आज सकाळी उठलो आणि वॉमिटिंग सुरू झालं. काय झालं माहीत नाही. सकाळी काही खाल्लं का? काही नाही खाल्लं. रात्री 7 वाजता जेवलो होतो तेवढंच, बाकी आज काहीच नाही खाल्लं. मग उलटी झाली कशी? तर जे पूर्वी खाल्लं होतं ते आज बाहेर पडत आहे.
आता ते बाहेर पडतं तर काय करायला हवं? माणसाला मारायचं का? सरळ करायला हवं का? बंद करायचं, तोंडावर सेलो टेप लावायची, बंद करून टाका. नाही, बाहेर पडू द्या म्हणायचं. लोक काय म्हणतील? बाहेर पडू द्या, कचरा बाहेर पडतोय. अपचन झालेलं अन्न सगळं बाहेर पडणार आहे. आणि नंतर मग औषध देतील. आणि नंतर जरा खाण्याकडे लक्ष द्यायचं. नॉर्मल खाणं ॲबनॉर्मल होऊ नये असं लक्ष ठेवायचं. म्हणजे या व्यवहारात जो उपाय सांगितला आहे ना, तसाच हा आध्यात्मिक उपाय आहे. हे होत आहे, हा क्रोधाचा डिस्चार्ज आहे. तसंच वॉमिट होणं हा डिस्चार्ज आहे क्रोधाचा. डिस्चार्ज तर होणारच आहे, पण डिस्चार्जच्या वेळी जागृती ठेवायची. ज्ञान घेतलं असेल तर जागृती ठेवू शकेल. कोणी केलं? मी स्वतः कोण आहे. आणि खरं तर आपला शेजारी आपण, आपला आत्मा आहे, आपण शुद्धात्मा आहोत. या फाईल 1ला सांगायचं, आपण प्रतिक्रमण करा. म्हणजे क्रोधही डिस्चार्जही समाप्त होईल आणि नवी बीजं नाही पडणार. आणि तोच मोक्षाचा पुरुषार्थ आहे. आपला जसा डिस्चार्ज असतो तसा समोरच्याचाही डिस्चार्ज आहे. त्याने क्रोध केला, तू ज्ञान घेतलं आहेस, महात्मा असून असा रागवतोस का? मग मात्र नाही बाहेर पडणार. आपण समजून चालायचं की शुद्धात्मा, ज्ञानीचा पार्ट वेगळा आहे, हा प्रवृत्तीमधला भरलेला माल आहे. त्याला क्षमा करून टाकायची की केली क्षमा, आमच्याकडून तुझ्याबद्दल काही तक्रार नाही आहे, आक्षेप नाही आहे. पण आतून जागृत राहायचं. घडलं त्याचं प्रतिक्रमण कराल तर तुम्ही सुटाल. पण या अज्ञानदशेत दोषीच दिसतात. तू असं का केलंस? तू हे बंद कर. समजत कसं नाही तुला? किती वेळा तुला सांगावं लागतं? का क्रोध करतोस? तोही मग त्रास होऊन जातो. माझी पण इच्छा नाही आहे, तरी होतं हे. बघा, ज्ञानाचा मार्ग हा परिणाम, हा इफेक्ट आहे. कॉजेस हे कॉजेसला म्हणतात. आणि अज्ञानतेत परिणामालाच कॉजेस ठरवतो. ह्यानेच केलं. तो खरं तर करत नसतो, हे तर घडून येतं. तसं आयुष्यातही क्रोध आहे, मोह आहे, मान आहे, लोभ आहे, आग्रह आहे. सगळ्या प्रकारचे दोष होतात. आपण आतून जागृती ठेवायची आहे. आणि असे दोष होऊ नये त्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे, प्रतिक्रमण करायचं आहे, वेगळेपणाची जागृती ठेवायची. आणि ज्ञान नाही घेतलं त्यांनीही समजून घ्यायचं की माझ्या वाणीने, विचाराने, आचाराने कुणालाही दुःख द्यायचं नाही आहे. माझी जर अशी भावना असेल तर भावना धरून ठेवूया. आणि वागणुकीतून कोणाला दुःख दिलं गेलं, आपल्या विचारातून किंवा वाणीतून दिलं तर माफी मागा. हे भगवान, माझी अशी इच्छा नाहीच आहे, मी मनापासून पश्चाताप करतोय, मला क्षमा करा. अशी चूक न करण्याची शक्ती द्या. त्यामुळे आपल्याही वाणीतले, विचार, वर्तनातले दोष धुतले जातील. थोडे काही प्रश्न आले ते घेऊया आता. हांसूबेन, ज्योत्स्नाबेन. जो गर्भशरीरात शरीराशी बंध आहेत ते तर परमाणू, पण परमाणू तत्व आणि जडतत्व काय आहे? कृपा करून समजवावे. परमाणू तेच जडतत्व आहे. जडतत्वाचे गुण आहेत. रूप आहे, रस आहे, स्पर्श आहे, गंध आहे, आवाज, घर्षणातून आवाज उत्पन्न, जडतत्व आहे. आणि जडतत्व आत्म्याचं चैतन्य तत्व आहे. चैतन्यात अनंत ज्ञान आहे, अनंत दर्शन आहे, अनंत शक्ती आहे. आणि चैतन्यावर जर दबाव आला तर मग विभाव उत्पन्न होतो. आणि विभावामुळे अनंत प्रकारचे भाव उत्पन्न होतात. संसारी भाव, संसारी ज्ञान, वकिलीचं ज्ञान, डॉक्टरचं ज्ञान, इंजिनिअरिंग ज्ञान. त्या हिशोबाने परमाणू चार्ज होतात. आणि चार्ज, परमाणूंचा गुणधर्म हा आहे की ते आपोआप चार्ज होतात आत्म्याच्या उपस्थितीमध्ये. आणि नंतर चार्ज ॲब्सॉर्ब होतात आणि पुढच्या जन्मात रूपकात, म्हणजे आकृती, आकार बनवतात, भावयुक्त क्रिया बनतात, वाणी बाहेर पडते, मन विचार सांगतात आणि मग आचरणही होतं त्याचं. ते सगळं डिस्चार्ज आपोआप होत राहतं. परमाणूंचा गुण असा आहे की आकार बनतो. आणि बघा, आणि वाणीही परमाणूचाच गुण आहे. विचारही परमाणूंचे, आचारही विचार परमाणूंचं सगळं आहे. समजा डिस्चार्ज परमाणू काम करत आहेत.
आत्म्याचा भाव आहे, आपली भावना आहे, सरळ करायचं समोरच्याला. मग असे परमाणू बनत राहतात. बस कोणालाही दुःख नाही द्यायचं आहे, तसे परमाणू बनतील. बघा, माणूस एखादा चोरी करतो, करण्यात काय चूक आहे, करायलाच हवी. मग त्याप्रमाणे परमाणू आतल्या आत चार्ज होतात. आतले हां, परमाणू फळ देतील तेव्हा दुःख देऊन जातील. तसेच परमाणू चार्ज होतील. दान देतात नाही नाही नाही, सगळ्यांना सुख लाभायला हवं, सगळ्यांना मदत करायला हवी. त्यावेळी असे परमाणू चार्ज होतील की त्याला सुख देऊन जातील. हे परमाणूच आपली आपली भावना धरून ठेवतात आणि नंतर दुसऱ्या भावात फळ देतात. असं आपोआप घडतं. सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स. बघा, लोहचुंबक इथे ठेवलं तर सुई, सगळे लोखंडी कण त्याला चिकटतील. होय. खडे असतील, माती असेल, ती नाही चिकटणार. लोखंडी पार्ट सगळे आकर्षून घेतील. पण हे परमाणू मॅग्नेटिक इफेक्ट दाखवतात. म्हणजे असे आत्म्याचे भाव झाले की परमाणूमध्ये इफेक्ट तयार होतो आणि परमाणू चार्ज होतात. ते आणि चार्ज परमाणू मॅग्नेटिक गुणधर्माचेच बनतात. आता यांनी भावना केली, एखादा व्यवसाय करायचा आहे, मग ग्राहक वगैरे सगळे खेचून आणणार, माल सप्लाय करणारे, दुकान, ग्राहक, सगळे संयोग, मान सन्मान, सगळे काही संयोग जुळतील त्याच्यासाठी. म्हणजे भावना स्वतःमधली आहे आणि संयोग भावानुसार आपोआप उत्पन्न होतील आणि फळ देऊन पुन्हा निघून जातात. बघा, हे परमाणूच सगळे 5 पंचेंद्रियांनी जे काही अनुभवास येतं ना, सगळी परमाणूंची करामत आहे. शिव्या देणारेही परमाणू, वाचवणारेही परमाणू, भांडण करणारेही परमाणू, सेवा करणारेही परमाणूचं, सगळा परमाणूंचा परिणाम आहे. शरीराकडून कार्य होतं, परमाणूचाच परिणाम आहे. दुसरा प्रश्न असा आहे की आत्मा शरीरात कोणाकोणाबरोबर कसे काय बोलतो? आत्मा नाही बोलू शकत. आत्म्याची रिप्रेझेंटेटिव्ह प्रज्ञाशक्ती आहे. प्रज्ञाशक्ती. प्रज्ञाशक्तीचं काम काय आहे, तर जोवर आत्म्याविषयी अज्ञानतेमुळे अहंकार उभा ठाकलाय, बुद्धी उभी ठाकली, ती अज्ञानशक्ती, ते अज्ञान होतं त्यामुळे ती अज्ञानशक्ती उत्पन्न झाली. अज्ञानशक्तीमुळे क्रोध, मान, माया, लोभ, अहंकार, ममता सगळे प्रकट झाले. आता आत्मज्ञान झाल्यावर प्रज्ञाशक्ती उत्पन्न होईल. प्रज्ञाशक्ती स्वतःला मोक्षाला घेऊन जाईल आणि अज्ञाशक्ती आधी संसारात खेचून घेऊन जाते. या अज्ञा आणि प्रज्ञामध्ये दोघींचं कॉन्व्हर्सेशन चालू झालं. प्रज्ञा अहंकाराचं रूप आहे आणि अज्ञा हे अहंकाराचं स्वरूप आहे आणि प्रज्ञा हे ज्ञानाचं स्वरूप आहे. हे ज्ञान सांगेल कोणालाही दुःख दिलं, सांगेल प्रतिक्रमण करा, तेव्हा प्रज्ञाशक्ती तसं सूचित करेल आणि ज्ञान, ती प्रज्ञा ज्ञानासाठी, ज्ञानाकडे म्हणजे आत्म्याकडे घेऊन जाणारी आहे. आणि बुद्धी आणि अहंकार सगळे संसाराकडे आहेत. आपल्या अहंकार आणि प्रज्ञेच्यामध्ये कॉन्व्हर्सेशन होतं. अहंकाराला ती सांगते, तू बुद्धीचं ऐकू नकोस, ज्ञानाच्या आधारेच आत्म्याकडे चल, आता तू बघा. अशी दोघांमध्ये खेचाखेची चालू राहते. प्रज्ञा जिंकेल कारण ती परमनंट आहे आणि बुद्धी टेम्पररी आहे, ती मागे पडेल एखाद्या दिवशी. तिसरा प्रश्न आहे की मन, बुद्धी आणि चित्त आणि अहंकार याचे वर्तन कसे असते आपल्या व्यवहारात? आणि ही जी कॉजेस मागील जन्मात पेरले आहेत, कर्म जी बांधले आहेत, त्या कर्माचं फळ आलं आहे, त्यातूनच हे उत्पन्न होतं अंतःकरण. मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि नंतर बाहेरचा पंचेंद्रियांचा देहवाणी, हे सगळं या डिस्चार्जमध्ये येतं. जी कर्म बांधली त्याच्या हिशोबाने. समजा एखादा फसवणारा लुच्चा माणूस असेल तर त्याची बुद्धी लुच्चीच असणार, अहंकार लुच्चा असेल. पण सरळ साधा माणूस असेल तर त्याची बुद्धी सरळ असेल, अगदी अहंकारही तो मनानेही असेल सरळ. कपटी असेल तर त्याची बुद्धी कपटी होईल, मन कपटी, वाणी कपटी, त्याचा अहंकारही कपटी असेल. म्हणजे आपल्या क्रोध, मान, माया, लोभाने जे घडलं गेल्या कॉजेस वेळोवेळी, त्या हिशोबाने अंतःकरण रेडी होतं. आणि अंतःकरण कसं काम करतं, तर मन आणि चित्त दोन्ही बघा पार्लमेंटरी मेंबरसारखे आहेत, पार्लमेंटरी सिस्टीमसारखे आहेत. हे सेल्फ सपोर्टेड आहेत आणि आपोआप डिस्चार्ज कंडिशनमध्ये आपोआपच उत्पन्न होऊन फळ देऊन निघून जातात. चार्ज झालेले पास्ट लाईफमध्ये, ह्या लाईफमध्ये फळ येत राहतं. पण मनात विचार येतात, कोणतेही विचार येतात मनामध्ये. उदाहरणार्थ 7:30 वाजले, आता जेवणाची वेळ झाली, आता जेवण, चला भूक लागली, जेवायचं आहे, म्हणजे विचार येणार, मन सांगणार. म्हणजे चित्त कुठे आहे, कुठे किचन आहे, कुठे
डायनिंग हॉल आहे, सगळं सांगणार. आता पानं घेतली असतील, चला खायला सुरुवात करूयाच, कोणी सांगावं नाही लागत की जा जेवायला. म्हणजे हे चित्त आणि मन दोन्हींचं फंक्शन चालू झालं. पण बुद्धी काय सांगेल, कोणी उठलं नाही अजून, बघ अनाऊन्समेंट नाही झाली, बसलायस ना, सत्संग चालू आहे, शांतपणे बस. मग बुद्धी म्हणेल नाही उठायचं आहे, मग अहंकार म्हणेल नको उठूस, मग हे शरीर बसूनच राहील. तेवढ्यात असं म्हणा मला डायबिटीस आहे, जरा लवकर जेवायला हवं, जायला हवं. हा गेला, मग त्याच्यामागेच बुद्धी सांगेल आता काही हरकत नाही, हा उठून गेला तर आपणही उठूया, काही हरकत नाही आहे, चला आपल्यालाही थोडी भूक लागली आहे, जरा उतावळपणा, तब्येत ठीक नाही, असं सांगितलं आसपासच्या मी जातो, हां तेव्हा शब्द बाहेर पडतील. नंतर मनात येईल की चित्त जाईल, बुद्धी सही करेल, मग बुद्धी चित्त दोघांचंही एकमत झालं की अहंकार त्यावर सही करेल, येस. बुद्धी सांगेल हां जायचं आहे, मग अहंकार सही करेल हां चल. नंतर ते शरीर उठेल, जाईल किचनमध्ये, डायनिंग हॉलमध्ये. म्हणजे अंतःकरण पार्लमेंटरी सिस्टीमसारखं आहे, आपोआप काम करतं. आणि खरोखर आपण तर शुद्धात्मा आहात. तुम्ही ज्योत्स्नाताईंच्या अंतःकरणात काय करताय, मनात काय विचार केला आहे, चित्ताने काय केलं, बुद्धीने काय केलं, अहंकाराने काय, सगळ्यांना बघणारा जाणणारा तुम्ही शुद्धात्मा आहात. शुद्धात्मा. कोणावर रागावला, चिडलात तर हिंदी नाही बोलणार, मराठी बोलणार. बोलायचं आहे ना मराठी, त्याच्याबरोबर हिंदी बोलायचं आहे, तरी मनात मराठीतूनच बोलणार. नंतर ट्रान्सलेशन आतल्यात होणार, नंतर शब्द बाहेर पडणार, गप्प राहा, शांतता ठेव, आत्ता नाही बोलायचं, पण मनातल्या मनात मराठीतूनच बोलेल. विचार मनातल्या मनात चालूच राहतात. मन, चित्त, बुद्धी, अहंकार, वाणी आणि वर्तन हे सगळे डिस्चार्जमधला भाग आहेत. आत्मा त्याचा द्रष्टा आहे, पण अज्ञानतेमुळे मी आत्मा आहे, शुद्धात्मा आहे, माहिती नाही आहे. त्यामुळे अज्ञानी माणूस काय विचार करतो, तर मला वाटलं, पण नंतर मी ठरवलं की नाही 7:30 वाजले आहेत, आता मला जायचं आहे, थोडं खाऊन घेतो, म्हणून मी उठलो. तिथून किचन डायनिंग हॉलमध्ये मी गेलो, मी तिथे जेवलो, मी केलं, आता मी केलं, एक एक होत आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार आपोआप काम करत आहेत. आणि आपण अहंकार, अज्ञान, दुसरा अहंकार, हा डिस्चार्ज अहंकार आहे. दुसरा अहंकार चार्ज होणार आहे, कर्म चार्ज करणारा. मीच ज्योत्स्ना आहे, मीच केलं मानणारा दुसरा आहे, तो सूक्ष्म अहंकार आहे, स्थूल. याला खरोखर सूक्ष्मतम अहंकार म्हणतात. अंतःकरणातला सूक्ष्म अहंकार आहे आणि देहाने कार्य होत आहे तो स्थूल अहंकार. तर हा अहंकार चार्ज करतो अज्ञानतेमुळे. मी विचार केला, मी गेलो, मी आलो, मी बसलो, मी बोललो, सगळं मी केलं मानतो, त्यामुळे चार्ज होत राहतं सगळं. बघा चार्ज. पण आपल्याला समज आले की मी तर शुद्धात्मा आहे, ज्योत्स्नाबाईंनी हे केलं आहे, त्यामुळे आपलं कर्म चार्ज नाही होणार ज्ञान घेतल्यावर. आणि यात जागृतीत राहायचं आहे. हा चौथा प्रश्न आहे की आत्म्याचा उद्भव कुठून होतो, तो येतो कुठून. ॲक्च्युली काय आहे की हा संसार आपल्याला दिसतो पंचेंद्रियातून. 1 इंद्रिय, 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय, पंचेंद्रिय. ही झाडं आहेत, जनावर आहेत, गाय, म्हैस, सगळे जे मनुष्याला दिसतं ते तिर्यंच म्हणजे झाड. तिर्यंच म्हणजे झाडं आहेत, किंवा ही बघा ही चिमणी, पाखरं आहेत, जनावर आहेत, सगळी ही तिर्यंच म्हटली जातात. हे सगळं आपण बघू शकतो. शिवाय 2 दुसरे आहेत, देवगती, म्हणजे जशी अंबा माताजी आहेत, पद्मावती माता, तसे देवगतीत आहेत. आणि नरकगती, ज्यांना राक्षस म्हटलं जातं, किंवा तर ती नरकगती वेगळीच आहे. 4 प्रकारचे हे जीव 4 गतीत आहेत, मनुष्य आणि जनावर गती, तिर्यंच गती, नरकगती, स्वर्ग, देवगती. इथे हे 4 प्रकारचे कर्मानुसार 4 प्रकारच्या गतींमधून फिरावं लागतं. आता जेव्हा आत्मज्ञान होतं तेव्हा मग नवीन कर्म बांधणं बंद होतं, जुनी कर्मफळ भोगणं मात्र चालूच राहतं. हळूहळू कर्मफळ भोगणं पूर्ण झालं की त्या आत्म्याला मोक्षगती मिळते. कर्म बांधलं नाही आणि जुनी कर्मफळ भोगून मग संपली की मोक्ष होतो. म्हणजे तो आत्मा मोक्षाला जातो. एक आत्मा मोक्षाला जातो तेव्हा आता संसारात एक दुसरा विभाग असा आहे, त्याला व्यवहार म्हटलं जातं, व्यवहार राशी. आणि एक विभाग असा आहे अव्यवहार राशी. अव्यवहार राशी संसारात व्यवहार म्हणतात आणि मोक्षाला निघून जातात, ते मुक्त आत्मा असतात. एक आत्मा मोक्षाला जाईल, एक आत्मा अव्यवहार राशीतून व्यवहारात येईल. अव्यवहार म्हणजे काय, कंप्लीट आवरण असलेला आत्मा. एकेंद्रियसुद्धा प्रकट नाही झालं, कंप्लीट आवरणाच्छादित आत्मा. अनंत आत्मा आवरणात असतातच. मग एक आत्मा मोक्षाला जातो तेव्हा एका आत्म्याची संसारात एंट्री होत राहते. त्याला नाव गुलाब मिळेल किंवा तो
चाफा असेल, काही नाव त्याला मिळेल. आणि हळूहळू मग एका इंद्रियाची सुरुवात होईल त्याची. हळूहळू डेव्हलप होईल आत्मा. आवरणं तुटत जातील, वरची गती प्राप्त व्हायला लागेल. असा तो आत्मा अव्यवहारातून येऊन संसार व्यवहारात राहून मोक्षगतीस निघून जाईल. आत्मा निरपेक्षच आहे, अव्यवहारातच आहे किंवा व्यवहारात आहे किंवा मोक्षात तो स्वतः बिघडत नाही, तसा शुद्धच आहे. त्याच्यावरची आवरणं कमी जास्त झाल्यामुळे, ज्ञानाचा प्रकाश कमी जास्त बाहेर पडल्यामुळे, अज्ञानतेच्या कमी जास्त कारणाने कर्म बांधत राहतो आणि 4 गतींमध्ये भटकत राहतो. समजा 1000 वॉटचा बल्ब आहे, त्यावर आपण कपडा टाकून झाकलं, एखादी चादर टाकली, दुसरी टाकली, तिसरी, 40 चादरी टाकल्या. आता त्यातून बाहेर प्रकाश येणार नाही, अंधारच राहील. आणि त्यातला एक लेअर काढला, थोडा प्रकाश दिसेल, आत काहीतरी आहे, उजेडासारखं आहे. असा आवरणयुक्त आत्मा 1000 वॉटचा बल्ब काही बिघडलेला नाही. त्यावर पुद्गलाची जडतत्वांची आवरणं आली आहेत. एवढी आवरणं आली आहेत की एकही इंद्रिय त्यातलं प्रकट झालेलं नाही. असं आवरणयुक्त अनंत आत्मा आहेतच आहेत शिवाय. आणि अनंतामधून अनंत कमी होतील, मोक्षाला निघून जातील, तरी अनंत वाचतील. इन्फिनिटी मायनस इन्फनाईट इज इक्वल टू इन्फनाईट. इन्फनाईट प्लस इन्फनाईट इज इक्वल टू इन्फनाईट. म्हणजे अनंतातून कधीच कोणाचा अंत नाही होणार. अनंत मोक्षाला निघून गेले तरी तशीच्या तशी दुनिया राहील. आपण त्याची चिंता नाही करायची, ह्या दुनियेचं काय होईल आपण मोक्षाला निघून गेलो तर. या संसारात सगळ्या प्रकारची दुःख कुठून सुरू होतात तर अज्ञानातेतून. अज्ञानामुळे, अज्ञान खूपच मोठं आहे, त्यातून मिस्टर इगोचा जन्म होतो. त्याची बायको आहे मिसेस बुद्धी, मिस्टर इगो आणि मिसेस बुद्धी. आणि त्यांच्या खूप मुली आहेत. मिसकम्युनिकेशन, मिसअंडरस्टँडिंग, सगळ्या मिस आहेत सगळ्या. एवढ्या सगळ्या प्रॉब्लेम्स करतात. मिस्टर एकही नाही आहे. मिस्टर सॉल्युशन मिळालं तर नाही, नाही तर मिसकम्युनिकेशन, मिसअंडरस्टँडिंग. आणि मिस तर एवढ्या मिसेस आहेत, मिस मी एवढे आहे. आणि तोच प्रॉब्लेम आहे. आता एक मदर प्रज्ञा येईल आणि सगळ्यावर सॉल्युशन मिळेल. इगो बुद्धीचे प्रॉब्लेम सॉल्व करून टाकेल ती. मग मुलं सगळे सुधारतील. म्हणून शांतपणे सत्संगाच्या टचमध्ये राहा. आणखी एक गोष्ट, शेवटची गोष्ट एवढी नक्की समजून घ्या, कोण भोगतो आहे. कोणताही प्रॉब्लेम झाला, कोणी काही सांगितलं किंवा काही कॉन्व्हर्सेशन काही झालं आणि एकमेकांना दुःख दिलं गेलं तर आपण चेक करायचं कोण भोगताय. स्वतः भोगतोय का आपण. मग चूक आहे, स्वतःच्या चुका बघणं सुरू करा. समोरचा निमित्त आहे, त्याला सुधारायचं असेल तर तो आपली चूक बघेल. आपल्याला सुधारायचं आहे तर आपल्याला आपली चूक बघावी लागेल. शिवाय आपल्या चुकांवर प्रतिक्रमणही करायचं आहे. बघा, सिम्पल एज्युकेशन. आपण खरे असू किंवा चांगलेही असू, पण कोणाला दुःख पोचत असेल तर आपण प्रतिक्रमण करायलाच हवं. आणि कोणत्याही दादा भगवानांना स्मरा किंवा आपल्या इष्टदेवतांना स्मरा. हे भगवान, हे माझ्याकडून अशा प्रकारचे दोष घडलेत, क्रोध झाला आहे, वाणीने दुःख दिलं गेलं आहे, मी माफी मागते, मला क्षमा करा. अशी चूक न करण्याची शक्ती द्या. रोज 10-15 मिनिटं बसून प्रतिक्रमण करायचं. साऱ्या दिवसात मुलांवर चिडला आहात किंवा नवऱ्यावर किंवा नवरा बायकोवर, आपापल्या चुकांना आपण स्वतः धुवायचं आहे. सासू सासऱ्यांची चूक दिसते किंवा नवऱ्याची, मुलांची, सगळ्यांच्या आपल्या स्वतःच्या चुका आहेत ह्या. त्यांच्याप्रती भाव बिघडले, त्याची माफी मागा. नवऱ्याने सुद्धा आपल्या चुका बघायच्या, माफी मागायची. हळूहळू सुरुवात तर करा. उद्या ज्ञानही मिळेल, पुढची लिंकही मिळेल सत्संगाची तुम्हाला.